नमस्कार. तुम्हाला काय वाटतं 1968 साली लिहिलेले विचार आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यातही तेवढेच महत्त्वाचे असू शकतात का? आज आपण अखंड ज्योतीच्या जानेवारी 1968च्या अंकातील याच कालातीत ज्ञानाचा शोध घेणार आहोत आणि बघणार आहोत की ते आपल्याला आज कसा मार्ग दाखवू शकतो. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. हे जे गहन विचार आहेत ते आले कुठून? तर ते आहेत युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांचे, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन एका विचारक्रांतीसाठीच समर्पित केलं. त्यांच्याच लेखणीतून आपल्याला हा सगळा अमूल्य ठेवा मिळालेला आहे. आपल्या आजच्या या प्रवासात आपण 6 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. हे फक्त विषय नाहीत, तर एका व्यक्तीच्या हातून सुरू होऊन संपूर्ण समाजाला बदलण्यापर्यंतचा हा एक मार्ग आहे, एक रोडमॅप आहे. तर आपला पहिला टप्पा आपल्याला एका अगदी मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातो. तो म्हणजे या बदलाची गरजच का आहे? या साहित्यात नेमकं कोणतं आव्हान मांडलंय, चला ते समजून घेऊया. खरं तर या संपूर्ण शिकवणीचा पाया याच एका वाक्यात दडलेला आहे. प्रकाश बाहेरून कुठून तरी येणार नाहीये. तो निर्माण करण्याची, तो आणण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाशी आहे. हाच विचार या प्रवासाचा खरा आरंभबिंदू आहे. आणि गंमत म्हणजे अनेक दशकांपूर्वी मांडलेले हे विचार आजच्या या आव्हानात्मक काळात तर आणखीनच महत्त्वाचे वाटतायत, नाही का? आजच्या जगात तर आपली वैयक्तिक जबाबदारी कितीतरी पटींनी वाढली आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की ठीक आहे, जबाबदारी तर आहे, पण एवढ्या मोठ्या बदलाची सुरुवात नेमकी करायची तरी कुठून? आणि हाच प्रश्न आपल्याला पुढच्या मार्गाकडे घेऊन जातो. ही एवढी मोठी जबाबदारी पेलायची असेल तर त्यासाठी लागणारी शक्ती मिळणार कुठून? याचं उत्तर आपल्या आतच आहे. हा विभाग आपल्याला त्या आंतरिक साधनांची ओळख करून देतो. इथे उपासना आणि साधना हे 2 खूप महत्त्वाचे स्तंभ आपल्यासमोर येतात. उपासना म्हणजे काय? तर त्या उच्च शक्तीशी जोडलं जाणं, जसं झाडाची मुळं जमिनीतून पाणी घेतात तसं. आणि साधना म्हणजे स्वतःवर काम करणं, स्वतःला घडवणं. याच 2 खांबांवर आपल्या आध्यात्मिक विकासाची इमारत उभी राहते. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे जे काही आतलं काम आहे ना, ते काही ऑप्शनल नाहीये. जीवनाचं अंतिम ध्येय गाठण्यासाठी हा एक अनिवार्य, आवश्यक मार्ग आहे. याशिवाय जीवनाची खरी पूर्तता होऊच शकत नाही. चला, आता आपण वैयक्तिक आंतरिक जगातून थोडं बाहेर येऊया आणि बघूया की ह्याचा समाजावर कसा परिणाम होतो. बघा, वैयक्तिक ऊर्जा सामूहिक बदलामध्ये कशी रूपांतरित होते याची एक स्पष्ट प्रक्रिया आहे. सुरुवात होते एकजुटीने, ज्यामुळे एक संघशक्ती निर्माण होते. मग हीच शक्ती आध्यात्मिक अभियानांना चालना देते आणि त्यातून हळूहळू संपूर्ण वातावरणाचं शुद्धीकरण होतं. या सगळ्या सामूहिक प्रयत्नांचं ध्येय काही छोटं मोठं नाहीये. ते म्हणजे फक्त काही छोटे मोठे बदल करणं नाही, तर एका संपूर्ण नवीन युगाची, एका नव्या विचारांच्या पर्वाची निर्मिती करणं आहे. पण एवढं मोठं युगपरिवर्तन ते घडणार कसं? त्यासाठी सगळ्यात शक्तिशाली साधन कोणतं असेल? उत्तर आहे विचारांची क्रांती. ही तुलना जुन्या आणि नव्या युगातला फरक अगदी स्पष्ट करते. याचं मूळ तत्व आहे विचार बदले तो युग बदले. म्हणजे जेव्हा लोकांचे विचार बदलतात तेव्हा युग बदलतं. स्वार्थाकडून ज्ञानाकडे, संघर्षाकडून एकतेकडे, हाच तो प्रवास आहे. आणि या विचार क्रांतीचं मुख्य साधन आहे ज्ञानयज्ञ. याचा साधा अर्थ आहे ज्ञानाचा, चांगल्या विचारांचा यज्ञ करणं. म्हणजे ते विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांचा प्रसार करणं. हे या नव्या युगाच्या निर्मितीमधलं एक पवित्र कर्तव्य मानलं गेलं आहे. आता या सगळ्या मोठ्या अमूर्त संकल्पनांना आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात कसं आणायचं ते पाहूया. हे जे आध्यात्मिक तत्वज्ञान आहे ना, ते फक्त विचारांपुरतं मर्यादित नाहीये. ते आपल्या निस्वार्थ कृतीतून आणि समाज कल्याणाच्या कामातून व्यक्त होतं. सेवाधर्माला आपल्या जीवनाचं एक अविभाज्य भाग बनवणं, लोकांच्या भल्यासाठी काम करणं आणि इतकंच काय तर सणांना सुद्धा सेवेशी जोडणं, हे त्याचं खरं व्यावहारिक रूप आहे. यातून एक खूप महत्त्वाचा निष्कर्ष निघतो. अध्यात्म म्हणजे फक्त डोळे मिटून करण्याची गोष्ट नाही, तर ते डोळे उघडून केलेल्या सेवेत आणि करुणेत व्यक्त होतं. आपली खरी आध्यात्मिक प्रगती आपण किती सेवा करतो यावरून मोजली जाते. चला, आता आपण समारोपाकडे आलो आहोत. आपण आत्तापर्यंत जो काही परिवर्तनाचा मार्ग पाहिला त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. हा संपूर्ण प्रवास एका चक्रासारखा आहे बघा. सुरुवात होते स्वतःच्या जबाबदारीच्या जाणीवेने, मग आंतरिक साधनेने शक्ती मिळते, संघशक्तीमुळे त्याचा विस्तार होतो, विचार क्रांतीमुळे त्याला वेग येतो आणि शेवटी निस्वार्थ सेवेमध्ये त्याची पूर्तता होते. आणि म्हणूनच हे केवळ एक विश्लेषण नाही, तर हे एक आमंत्रण आहे. एका नव्या उज्ज्वल युगाचा मार्ग आपल्या सगळ्यांसमोर खुला आहे. पण त्या मार्गावरचं पहिलं पाऊल ते आपल्यालाच उचलायचंय.